Hello, hello. This is the My Artifact episode number 1811. मला किती मस्त वाटत आहे बे आता स्वतःसोबत बोलण्यासाठी. आता असं एकदम तडप होऊन राहिली होती यार. म्हणजे जर मी स्वतःसोबत बोललो नाही ना, खरंच बहुत बेकार वाटतंय. आज आता चला मला तर स्वतःची सवय झाली आहे. आय जस्ट फील लाईक दॅट. म्हणजे आतापर्यंत मी असं फील करत होतो की कुछ तो कमी है, कुछ तो कमी है. पण जस्ट रेकॉर्ड सुरू केलं की असं वाटलं की मला आय जस्ट मेट माय सेल्फ या. आणि आज खरंच एक प्रकारे सॅटिस्फाईड फील वाटून राहिलंय आज बोलून राहिलोय तर. इट फील्स रिली डिफरंट. इट फील्स समथिंग रिली एल्स. या आय डोंट वांना. म्हणजे एकदम वेगळंच एक्सपिरियन्स आहे. कसं काय एक्सप्लेन करू आय डोंट नो. म्हणजे एक प्रकारे कसं असते की एक बॉयफ्रेंड आणि एक गर्लफ्रेंड जर 1-2 दिवस बोलले नाही, हा म्हणजे युजली ते रेग्युलर बोलतात एव्हरी डे. पण समजा जर काही रिसेंट काही कारण असतं ते बोलले नाही 2-3 दिवस, आणि मग जे तडप राहतं ना बोलण्यामध्ये, आणि ती समजा जर 2-3 दिवसानंतर मग अचानक कॉल केला तर कसं ऐकल्याबरोबर किंवा बोलल्याबरोबर असं मस्त वाटते. म्हणजे त्या लोकांना मस्त वाटत असेल. मी जस्ट एक प्रकारे ट्राय टू अंडरस्टँड, मला फॅक्ट सांगून राहिलोय. सो असंच फील होऊन राहिलाय. आज खूप काही सांगायचं पण आहे, खूप काही झालं आहे वगैरे. कारण गेले 2-3 दिवस झाले मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्डच नाही केले. येस, का रेकॉर्ड नाही केले? कारण दिवसभर सुट्टी जरी म्हणला आणि मी वर्धेला जरी आलो म्हणलं ना, का असंच होते नेहमी माझ्यासोबत. माझ्यापाशी वेळच राहत नाही. पूर्ण दिवस कसा निघून जातो, रात्र कशी निघून जाते मलाच माहित पडत नाही. थकून जातो बिचारा मी एवढी मजा करून या. आणि इतक्यात तर खूपच होत आहे. खूपच अति म्हणजे अतिच होत आहे. कसं एक्सप्लेन करू काही कळतच नाही. बट यस, सो सुरुवात करू आज. पहिले मी आजचं सांगून देतो, ओके. त्याच्यानंतर मग मी मला थोडस मला जे सांगायचं आहे ते मी कम्प्लीट करतो, ओके. त्याच्यानंतर मग मी कालचं आणि परवाचं काय झालं ते सांगतो, ओके. सो आजची तारीख आहे 2 फरवरी 2020. यस, 1 महिना पूर्ण झालाय. आपल्या ह्या वर्षाचा 1 महिना कम्प्लीट झालाय. कॅन यू इमॅजिन दॅट? या 1 महिना पण कम्प्लीट झालाय. म्हणजे असं वाटत आहे की चला आताच तर न्यू इयर झालं आणि आताच 1 महिना. मला सांग, मला एक गोष्ट सांग की 1 महिना कम्प्लीट झालाय आणि तू काय शिकलाय या 1 महिन्यात? म्हणजे तू असे कोणते अप्रोच केलाय ऍज अ फिल्म मेकिंग साठी की तुला म्हणजे काय केलाय? व्हॉट यू डू? सो आय मस्ट से की आय डू नथिंग. काहीच नाही केलंय. बस एन्जॉय करून राहिलाय. बस फक्त एन्जॉयच करत आहे प्रत्येक गोष्टीचा. गोष्टी येत आहे, जात आहे, काही माहीतच नाही पडून राहिलाय. बस फक्त एन्जॉयच करून राहिलाय. कधी कधी मला भीती वाटते का साला जर मी जाईन त्या फील्ड मध्ये तर कसं काही काम करेन. हाऊ आय डू दॅट? का माझ्यामध्ये खरंच ती लायबिलिटी आहे का? खरंच मी ते बनवू शकतो का? खरंच माझ्यामध्ये ते क्वालिटी आहे का?
कारण ॲज अ बिगिनिंग लेवल आपल्याला प्रत्येक गोष्टी शिकावं लागते किंवा स्वतः करून पाहा लागते, तेव्हा आपल्याला रिअलाइज होते की गोष्टी कशाप्रमाणे बनल्या जाते. ओके, तू म्हणशील का तुझ्यापाशी एक जबरदस्त आयडिया आहे, पण तुझ्यापाशी काही एक्सपिरियन्स नाही ना मित्रा, तर तू खरंच काही करू नाही शकशील. कधी कधी नाही का, काही गोष्ट बनवण्यासाठी किंवा काही गोष्ट क्रिएट करण्यासाठी एक्सपिरियन्स लोकांची खूप जास्त गरज असते. आता एक्सपिरियन्स मध्ये ना, फ्रेशर मध्ये फरक काय असतो? लेट मी एक्सप्लेन वाय. एक एक्सपिरियन्स व्यक्ती म्हणजे कसं आहे की, मानून घे की तुला एक अननस कापायचा आहे. ओके, तर तू अननस, तुझ्यापाशी 2 अननस आहे, तर तू एक अननस दिला फ्रेशर. की फ्रेशर म्हणजे की त्याला सांगितलं, बाबू हे अननस काप, जे की त्यांनी कधी अननस अगोदर कधी कापलेलाच नाही. ओके, आणि एक आहे एक्सपिरियन्स. ओके, तो म्हणजे एक शेफ मध्ये त्याला काटकूट कटाई वगैरे कसं फळ वगैरे कापायची एक्सपिरियन्स या. सो दोन परिस्थितीमध्ये जर दोघांना एकच आउटपुट दिलं, म्हणजे असं सांगितलं गेलं की तुम्ही मला या अननसचे मला प्रॉपरली स्लाइसेस करून द्या. आता कोण चांगल्याने स्लाइसेस करेल त्या अननसचा? या, तो ऑब्विसली आपल्यापाशी आन्सर राहील का एक्सपिरियन्स व्यक्ती आहे तो प्रॉपरली स्लाइसेस करेल. आता हाऊ ही डू दॅट? आता एक्सपिरियन्स व्यक्ती आहे ना, तर त्याला माहित आहे की अननस आहे ना, त्याला कुठून पकडायचं कुठून नाही. बिकॉज जे अननस आहे ते काट्याचं असते, म्हणजे ते फळ आहे ना, ते फ्रूट आहे, ते त्याच्या ज्या टेंटिकल्स असतात, म्हणजे त्याच्या फळावर असलेले जे काही एक प्रकारे हे असतात, फिन्स असतात, जे काट्यासारखे असतात. वेन यू टच इट, एक प्रकारे आपल्या हाताला हर्ट करू शकतात. या, तर ते आपल्याला माहित पाहिजे की या अननसला कापायचं कुठून असते. या, ऍज अ एक्सपिरियन्स ही नोज की त्याला कुठून कापायचं आहे. तर तो व्यक्ती नाही का त्याला देठापासून कापतो. या, कारण त्याचा देठ कापतो म्हणजे कसं आहे की त्याला देठाला पासून पकडतो आणि वरचं पहिले फूल कापतो. या अननसच्या वरती जे असते फूल असते ना पत्त्याचं, पहिले तो कापतो. या, त्यामुळे कसं त्याला ग्रिप पकडायला खूप चांगली आसानी होईल. मग त्यानंतर तो काय करतो की त्या अननसला बिलकुल सरळ परपेंडिक्युलर ठेवतो जमिनीसोबत किंवा फ्लोर सोबत. ओके, आणि तिथून तो पहिले बाहेरचं जे कव्हरिंग असते फळाचं, जे अननसाच्या वरती जे कव्हरिंग आहे, तो प्रॉपरली स्लाइसेस करतो. एक स्मॉल पर्टिक्युलर पोर्शन मध्ये कट करतो तो, म्हणजे की त्या बाहेरचं जे आवरण आहे ते प्रॉपरली स्लाइस करतो वरून, कारण त्याला प्रॉपर व्ह्यू भेटतो आणि त्याला कापण्यासाठी एक प्रॉपर चाकू लागतो, तर तो इझिली त्याला कापू शकतो. या, आणि खूप कमी एफर्ट मध्ये खूप चांगल्या रीतीने तो त्याचे स्लाइसेस कापून जातात. ओके, तर अशा तो करीब त्याला पूर्ण सर्कल, पूर्ण 4-5 बाजूने त्याला तो त्याचा चाकू घुमवतो, तर त्यामुळे नाही का ते स्लाइसेस, ते बाहेरचं आवरण आहे ते पूर्ण निघून जाते. मग त्याच्यानंतर तो काय करतो एक्सपिरियन्स व्यक्ती, तो बरोबर मधातून कापतो, एक आडवा आणि उभा. ओके, आडवा उभा कापल्यानंतर मग त्याला मग त्याच्यानंतर त्या पूर्ण जे स्लाइसेस केले आहे, एक समोर एक उभा आणि आडवा, त्याला खाली ठेवतो आणि त्याचे मग छोटे छोटे स्लाइसेस बनवतो. सो दिस इज द प्रोसिजर. ओके, हे प्रोसिजर मला माहित आहे. आता हे अननस कापणं, ओके, आता काय केलंय फ्रेशर आहे, यांनी काय केलंय, हाऊ ही परस्यू ही, त्याला अननस कापायला लावलं, तर त्यांनी कसं कापलं. या, पहिले एक फ्रेशर आहे, तर त्याला माहित नाही अननस कसं असते, त्यांनी बहुतेक पहिल्यांदाच बघितलंय, तर त्यांनी एकदम मधातून पकडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हाताला लिटिल बिट हर्ट झालं, ते दुखलं समथिंग. ओके, बट त्यांनी ते सहन केलं आणि त्यांनी मधातूनच पहिले चिरा मारला. ओके, चिरला मारला, अर्ध केलं, मग त्या अर्ध्याचे तुकडे तुकडे करत गेले, बाहेरचं आवरण त्यांनी काढलंच नाही. ओके, तर मग प्रॉब्लेम काय झाला,
प्रॉब्लेम डेफिनेटली म्हणजे जे एक्सपिरियन्स व्यक्तीने जे चांगलं काम केलं आहे ते ऍज कम्पेअर टू फ्रेशर्स पेक्षा चांगलंच काम केलं आहे. आता आपण नाही का हीच प्रोसिजर नाही का आपण काय करू, हीच प्रोसिजर आपण नाही का एक्सपिरियन्स व्यक्ती आहे ना याला करायला लावू. ओके, ड्युरिंग द फ्रेशर व्यक्ती नाही का तो फक्त बघेल का एक्सपिरियन्स व्यक्ती कसा कापत आहे. मग त्याच्यानंतर नाही का जो फ्रेशर आहे ना त्याला तेच काम सांगू जे एक्सपिरियन्स व्यक्तीने केलं आहे आणि त्याला तहच करायला लावू. तर सांग बरं, का तो फ्रेशर व्यक्ती एकदा शिकल्याने म्हणजे एकदा बघितल्याने तो तशा प्रकारे स्लाइसेस कापू शकेल का? सांग, कापू शकेल का नाही? तू म्हणशील नाही म्हणशील तर दॅट इज नॉट. कारण सफर किंवा अननसाचे स्लाइसेस कापणं हे काही खूप अशी मोठी किंवा एकदम टेक्निकल गोष्ट वगैरे नाही आहे. युजली कोणताही व्यक्ती इझिली स्लाइसेस कापू शकतो. जर त्याने एकदा बघितलं असेल इझिली कापू शकतो. माझा म्हणण्याचा उद्देश हा होता की कधी कधी नाही का गोष्ट हो किंवा नाही याच्यावर डिपेंड नसते. म्हणजे त्यांनी स्लाइसेस केले की नाही केले याच्यावर डिपेंड नसते. कधी कधी गोष्ट डिपेंड असते टाइम किंवा वेळेवर, राईट. म्हणजे एक्सपिरियन्स व्यक्तीला ते स्लाइसेस कापण्यासाठी हार्डली 2 मिनिट लागले. एक्सपिरियन्स व्यक्तीला ते काम करण्यासाठी 5 मिनिट लागले. ओके, त्याच्यातही त्यांनी ते प्रॉपरली बनवले नाही. तर असा इश्यू असतो की एक खूप साऱ्या गोष्टी पॅरामीटर्स ठरवल्या जातात इथे. ऍज अ जेव्हा नाही का आपल्याला काही आउटपुट हवं आहे तर खूप साऱ्या गोष्टी इम्पॉर्टंट असते इथे. इथे आउटपुट तर हवं आहे बट एक पर्टिक्युलर वेळेमध्ये हवं आहे किंवा अशा पद्धतीने हवं आहे किंवा अशा वेनी केलं तर असं होऊ शकते हे पण पाहिजे. ओके, सो ऍज अ एक्सपिरियन्स व्यक्ती त्याला माहित असते की कुठे आपण एक प्रकारे लूज ठेवू शकतो किंवा कुठे आपल्याला एक प्रकारे स्वतःमध्ये आपल्या कामामध्ये टाइटनेस आणू शकतो. या सो हे नेहमी लक्षात ठेव का आपण जेव्हा काम सुरू करू तर आपलं काम नेहमी चांगलं असण्यासाठी आपल्याला एक्सपिरियन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. ओके, हा तुझ्यापाशी आयडिया आहे वगैरे वगैरे, तू त्याला चांगल्याने डेव्हलप करू शकते, दॅट इज ओके. बस जर तू आयडियावर तू कामच नाही केलं आहे, तुला जस्ट माहित आहे की तुला हे आयडिया इट्स इन युअर हेड, या तू त्याच्यावर ठीक आहे तू लिहिलं आहे किंवा समथिंग वगैरे एक प्रकारे रिवाइज करतो आहे किंवा एक प्रकारे रेकॉर्डही करत आहे, चलो, बट त्या तू आयडियाला ऍक्शन मध्ये आणत नाही ना, त्या आयडियाला एक प्रकारे चालना देत नाही किंवा रियालिटी मध्ये करण्याचा प्रयत्न करत नाही, तर ती गोष्ट कधी ऍक्च्युअल मध्ये पॉसिबल होणार नाही. या आणि जेव्हा आपण ती गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न करू ऍट पर्टिक्युलर सर्टन स्टेज मध्ये तेव्हा ते आपण फेल ठरू, कारण आपण त्याची ऍक्शन मध्ये प्रॅक्टिस कधी केलीच नाही. आपण नुसती थेरॉटिकल गोष्टीमध्येच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ऑलराईट, म्हणजे आपण हा शॉट या वेनी घेऊ तर आपण त्या वेनी घेऊ तर त्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची गरज लागते, का लागते, कशा पद्धतीने घेऊ शकतो, कोणकोणत्या इक्विपमेंटची गरज लागते, किती वेळ लागू शकते, आपल्याला या गोष्टीबद्दल काहीच माहित नाही. या आपल्याला फक्त तो शॉट हवा आहे. माहित पडलं की आपल्याला तो एक शॉट घ्यायसाठी पूर्ण अर्धा एक दिवस लागून गेला. आपलं जे काम राहिलं ते राहिलं साईडला आणि फक्त आपण एकच शॉट बनला. हा तो शॉट बनला मात्र खूपच जबरदस्त, बट त्याच्यामध्ये पूर्ण वेळ गेला, राईट. सो याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होते, याच्यामध्ये प्रॉब्लेम होता की आपण हा शॉट अगोदरच घ्यायला हवा होता प्रॅक्टिस मध्ये. ओके, प्रॅक्टिस मध्ये आपण त्याची प्रॅक्टिस करून पाहायला पाहिजे होती यासाठी कोणकोणते इक्विपमेंट लागतात, वेळ किती लागतो, काय कसं लागते वगैरे वगैरे. या नेहमी स्टेजवर आपण वेल प्रिपेअर करून जाऊ, ना की आपण तिथे वेळेवर डिसाईड करू. नो नो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव,
आणि मला असं वाटते हे लाईफ मध्ये पण लक्षात ठेव. तू जेव्हा पण स्टेजवर जाशील किंवा जेव्हा पण एक प्रकारे स्टेज म्हणजे कोणतं स्टेज, या व्हॉट स्टेज, व्हॉट यू थिंक अबाउट स्टेज म्हणजे काम. या एक्झॅक्टली काम. कोणतेही फ्लोअर घे. या पहिले तू हे डिसाईड कर, पहिले तू एक गोष्ट डिसाईड कर. ओके, ती कोणतं की तू कोणतंही काम करशील कोणत्याही फील्डमध्ये, तर तू तुझ्या कामाचा 100% देशील. दॅट इज थिंग. या ओके. पण दुसरी गोष्ट आहे का, आपण आपल्या कामाचा 100% दिल्यानंतरही ते काम कधी 100% कम्प्लीट होत नाही. हे गोष्ट पण लक्षात ठेव. म्हणजे मानून घे की मला करीब 200 मीटर रेस करायची आहे. ओके, 200 मीटरचा ग्राउंड आहे आणि तिथे मला धावायचं आहे. ओके, तर जशी व्हिसल वाजली मी धावलो. मी मोठ्या एकदम ताकदीने धावलो, खूप जीव लावला वगैरे वगैरे, आणि मी 400 मीटर कम्प्लीट केलं करीब 7 मिनिटामध्ये. ओके, जे की मी खूप एफर्टने धावलो. या म्हणजे मी माझा 100% दिला त्या गोष्टीमध्ये. ओके, आणि मी माझ्या पद्धतीने ते काम बहुत जबरदस्त केलं. बट त्यानंतर काय होते की जो आपला कोच आहे तो म्हणतो नाही, तुम्ही अजून थोडे जास्त धावू शकता, तर तुम्ही प्रॅक्टिस करा. तर याचा म्हणण्याचा हा उद्देश आहे की जेव्हा आपण आपला 100% एका गोष्टीवर देतो आणि ती एकच गोष्ट आपण बार 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 करत आहे 100% देऊन, तर विचार कर की त्या गोष्टीची जे जे आपण करत आहे तर ती गोष्ट अजून जास्त डेव्हलप होते. म्हणजे मी एक्सपिरियन्स घेऊन सांगण्याचा प्रयत्न करतो, एक्झाम्पल देऊन. मानून घे की मला रेस करायची आहे 400 मीटर. मी पहिल्या अटेम्प्ट मध्ये खूप जीव लावून धावलो आणि मी 7.5 मिनिटामध्ये मी ते रेस कम्प्लीट केली. ओके, त्याच्यानंतर काय केलं मी की त्याच्यानंतर मी दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पुन्हा धावलो, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या. फरक काय झाला, 7 मिनिट, करीब 6.5 मिनिट, 6.5 मिनिट, 6 मिनिट वगैरे वगैरे. म्हणजे फारसा काही फरक आला नाही. म्हणजे फरक आला 10 सेकंद किंवा 5 सेकंद. तर याच्यामध्ये डिसअपॉइंटेड व्हायचं नाही की साला आपण एवढं एफर्टनी करून राहिलो आहे तरी फारसा फरक नाही येऊन राहिलाय. तर हेच इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. म्हणजे कसं आहे की इम्प्रूव्हमेंट हे कधी एकदम खूप मोठं होत नाही. इम्प्रूव्हमेंट हे खूप हळू 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 होते. आपल्याला फक्त कन्सिस्टन्सी ठेवावं लागते. आपल्याला फक्त कन्सिस्टन्सी ठेवावं लागते की आपण ते काम आपल्या 100% देऊ आपण त्या कामामध्ये, आणि 100% दिलेलं काम आपण ते बार 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 करू. आपण त्या ट्रॅकवर 400 मीटरच्या ट्रॅकवर बार 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 जाऊ. या मी त्याच्यावर करीब 200 किंवा 300 वेळा अटेम्प्ट घेतले आणि त्याच्यानंतर मग मी नाही का धावायला गेलो, त्याच्यातही मी 100% दिलं. ओके, तर मी तो 400 मीटरचा ट्रॅक आहे ना, तो मी करीब 1 मिनिट 22 सेकंड मध्ये कम्प्लीट केला. 1 मिनिट 22 सेकंड मध्ये. तर एवढं मोठी इम्प्रूव्हमेंट. आता एवढं मोठं इम्प्रूव्हमेंट आलं कसं, घडलं कसं? हे एवढं मोठं इम्प्रूव्हमेंट झालं असं की आपण एकाच गोष्टीला बार बार प्रयत्न केला आणि त्यानंतर आपण ते टार्गेट अचीव केले. म्हणण्याचा उद्देश माझा हा आहे की जेव्हा आपण कोणत्याही स्टेजवर जातो किंवा आपण आपल्याला स्टेज जिथे नाही का 10 लोकांचं लक्ष असते, तर त्यावेळेस आपण आपलं फायनल प्रॉडक्ट द्यावं. या म्हणजे मी 400 मीटरच्या फायनल रेसमध्ये मी जो टार्गेट कम्प्लीट करीन तो 1 मिनिट 20 सेकंदाच्या अगोदरच करीन, ना की त्याच्या डबल. राईट.
म्हणजे म्हणजे मला जर शॉट घ्यायचा आहे तर पहिले मी ॲज अ रफ शॉट घेईन. पहिले मी एक्झाम्पल सेटअप करीन का मला हा शॉट घेता येईल का नाही, इज इट पॉसिबल ऑर नॉट. ओके, घेता येत आहे तर मला कोणती इक्विपमेंट लागतात. ओके, पहिले मी माझ्या डीओपी सोबत डिस्कस करीन. ॲज अ ऑपरेटर डीओपी कडून तो शॉट घेण्याचा मी प्रयत्न करेन. ओके, त्याची लिस्ट बनवीन, किती वेळ लागतोय, का लागतोय, कन्फ्युजन. ट्राय टू अंडरस्टँड की आपल्याला नाही का जेव्हा आपण फिल्म सेटअप करतो तर तेव्हा नाही का आपण प्री प्रोडक्शन मध्येच खूप जास्त काम करायचं. प्री प्रोडक्शन बिकॉज माझा असा उद्देश आहे, मला असं वाटते की मी जेव्हा माझी बायनरी कोड जेव्हा फिल्म बनवीन, हा ठीक आहे घरची गोष्ट ही एक मूवी आहे, पण असं नाही, प्री प्रोडक्शन वॉज रिअली नेसेसरी फॉर एव्हरी मूवी. अनलेस यू डिडंट डू प्री प्रोडक्शन तर तुमचा प्रोजेक्ट खूप जास्त भसकू शकतो. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही प्रोजेक्ट कोणता चूज करायला पाहिजे. तुम्ही जे प्रोजेक्ट आहे तर तुम्ही पहिले चूज व्हेरी वाईजली. या म्हणजे खरंच तो प्रोजेक्ट त्या लायकीचा आहे का, म्हणजे खरंच तो समथिंग आहे का वगैरे. ओके, पहिले तुमच्यापाशी स्क्रिप्ट आली त्याला प्रॉपरली वाचून घ्या, मग त्याला ट्राय टू इमॅजिन करा. ओके, मग बघा की खरंच यातले मी कोणकोणते पॉइंट अजून चांगल्यानी दाखवू शकतो, किंवा समजा जर या स्टोरीमध्ये काही दम नाही आहे तर इथेच तुम्ही रिजेक्ट करू शकता. हे खूप दूरच्या गोष्टी झाल्या रे. इट वॉज टू मच. इट इज लेवल 3 ची गोष्ट आहे, लेवल 3च्या एंडिंगची गोष्ट आहे. यू डोंट हॅव टू डिस्कस ऑल दिस थिंग राईट नाव. यू जस्ट नीड टू डू इट की तुला त्या इंडस्ट्रीमध्ये काम भेटेल कसं, आणि अजून एक गोष्ट की तुला कशाप्रमाणे ऍटलीस्ट सुरुवात तरी कशी करशील. इट इज रिअली इम्पॉर्टंट. जर आपण असं करत नाही तर आपण खरंच स्टक होऊन जातो. मी आज जेव्हा माहीत पडलं की तुषार आहे, ज्यांनी, माझा मित्र आहे तुषार किटे, 11वी 12वी मध्ये आम्ही सोबत होतो यशवंत कॉलेजमध्ये. सो तो व्यक्ती जो की 2 महिने जॉबवर लागलाय आणि तो माझ्या एवढा पेमेंट कमवतो. माझ्या एवढा कुठे, माझ्यापेक्षा जास्त. येस, लिटरली 18-22 हजार रुपये पेमेंट आहे. माझा पेमेंट किती आहे, 13,000, 13,500 समथिंग. येस, तर विचार कर, मी 2 वर्ष घासून ओनली 13,000 वे, आणि हे लोक पहिल्याच अटेम्प्ट मध्ये एवढे पैसे कमवतात. मी कुठे होतो, आज तुषार, त्याला 2 महिने झाले आणि तो माझ्यापेक्षा जास्त पेमेंट कमवतो. तुला भीती नाही वाटत राव, तुला किती म्हणजे किती हे द्यायचं आहे एव्हिडन्स की तू किती पाण्यात आहे. तू हे
आपल्यापाशी जॉब आहे, तर आपण सेटल आहे. डूड, तू खरंच सेटल आहे का? आज तुझ्या अकाउंट मध्ये 229 रुपये आहे. येस, लिटरली मी आताही दाखवू शकतो. माझ्या अकाउंट मध्ये 229 रुपये आहे. मला तर लाज वाटायला पाहिजे. आणि मी आता म्हणजे 2-3 दिवसानंतर गोव्याला जाणार आहे. या, मी वडिलांकडून पैसे घेणार आहे. येस, 10,000 15,000 वगैरे. ओके, माझं पेमेंट येईल. ओके, तुला अजून काय हवंय, म्हणजे किती? यस, सगळं काही तर तुझ्या समोर आहे. तरी तुला असं का वाटतंय का तू वेल सेटल आहे? इट वॉज नॉट यार. आपण अशा इंडस्ट्रीमध्ये काम करतोय किंवा अशा अशा म्हणजे अशा ठिकाणी काम करतोय जिथे तुला वाटतच नाही का तुझं भविष्य आहे. या, लिटरली मला बिलकुलच असं वाटत नाही का माझं इथे भविष्य आहे आणि इथे मी काही ना काही करू शकतो. इट वॉज कुछ भी नहीं रखा है, कुछ भी नहीं रखा है. इट वॉज नेव्हर बीन लाईक दॅट. तुला समजायला हवं की तुला एक्झॅक्टली काय हवं आहे. राईट नाऊ तुझी एज वाढत आहे. सो जर तू आतापासून सुरुवात करशील त्या फील्ड मध्ये जाण्याची, तर हू नोज तिथे काय होऊ शकते का नाही. तुझ्यामध्ये खरंच ती लायबिलिटी आहे का नाही. आणि तुझा अप्रोच पण तर नाही आहे ना मित्रा. सांग बरं, तू लास्ट टाइम ते फिल्म जॉब्स ती साईट केव्हा ओपन केली होती? सांग ना, केव्हा ओपन केली होती? दुसरी गोष्ट, युट्यूबवर फिल्म मेकिंगचे व्हिडिओ केव्हा बघितले होते? राईट, व्हेन? तू विचार करताय की पुढल्या महिन्यात म्हणजे मार्च महिन्यामध्ये तू फिल्म मेकिंगचे ते कोर्स बाय करशील 16,000 रुपये. तुझ्या अकाउंट मध्ये तर 229 रुपये रे. या, आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय आहे की एवढे पैसे कमी असून सुद्धा पण तू बहुत म्हणजे खूपच एकदम अशा पद्धतीने खर्च करून राहिलाय पैसे की खूपच म्हणजे इट वॉज लाईक तेरे पास सब कुछ है. या, यार खरंच समजून घे यार. यावेळेसचा माझा जो पैसा असा खर्च झालाय, एवढा अतोनात खर्च झालाय ना या महिन्यात. मी असा विचार करतो ना की मला रड येऊन जाईल, एवढा पैसा खर्च झाला. येस, मी जेव्हा आता ते एक्सेल शीट भरीन, माझं या 2020चं रेझोल्युशन आहे की मी प्रत्येक महिन्याचा बजेट बनवीन. मंथली बजेट म्हणजे माहित करीन का माझा पैसा कुठे आहे, कुठे गेला, कुठे खर्च झाला. या, छोट्यातली छोटी गोष्ट, 10 रुपयापासून ते 100, 200, 500 कुठे गेले, काय गेले, आपण याचा पूर्ण हिशोब जर आपण लिहिला गेला नाही तर आपल्याला माहीतच पडणार नाही. तू नोट डाऊन कर की वेस्ट ऑफ मनी काय इथे वेस्ट झालाय, इथे वेस्ट झालाय. ट्राय टू अंडरस्टँड दिस फॅक्ट. आणि वरून मी आंघोळ पण नाही केली आहे, सो बहुत बेकार वाटत आहे. बहुत एकदम अंग खाजून राहिलाय वगैरे वगैरे. सो इट डज फील्स रिअली नॉट गुड टू मी. आणि अजीबशी फीलिंग आहे यार, बहुत अजीबशी फीलिंग येऊन राहिली आहे की साला आज खतम झालं आहे. आणि म्हणजे कसं की रोज मी जेव्हा लहान होतो ना, तेव्हा मी एक माझ्या लाईफ मधला एक एक्सपिरियन्स सांगतो इथे. काफी सॅड एक्सपिरियन्स आहे, बट तो माझ्या एक प्रकारे असा आहे की
तो कुठेतरी चिपकून आहे मनामध्ये खूप धरून. कोणता आहे तो एक्सपिरियन्स? मी जेव्हा लहान होतो ना, करीब 5वी-6वी मध्ये, तर आमच्या घरी केबल नसायचं, आमच्या घरी दूरदर्शन असायचं. तेव्हा नाही का, शनिवार आणि रविवारी सह्याद्री एक चॅनल होतं, मराठी चॅनल. तर त्याच्यावर नाही का पिक्चर लागायचा, मराठी पिक्चर. ओके, संध्याकाळी 3:30 वाजता. संध्याकाळची वेळ झाली ना की रविवारची संध्याकाळची वेळ म्हणजे 3:30 वगैरे वाजले की माझी आई टीव्ही लावायची. युजली त्यावेळेस आम्हाला टीव्ही पाहण्यासाठी खूप बंधनकारक होतं, म्हणजे की पढाई करा, पढाई करा, पढाई करा, या वगैरे वगैरे. कधी म्हणजे एकदम वाटलं तेव्हाही अशी टीव्ही लावता येत नव्हती. या आई वडील तर खूपच कल्ला करायचे, ऑल द टाइम पढाई करा. बट त्यावेळेस म्हणजे संध्याकाळी नाही का वातावरण थोडंसं चिल राहायचं. तर आई लावायची टीव्ही, आम्ही बघायचो सह्याद्रीवर मराठी मूवी, कोणता पण असो, किती कॉमेडी काही असो. नाही, मी पहिल्यापासून सांगतो की व्हॉट विल हॅपन त्या दिवशी, म्हणजे त्यानंतर त्याची डीपनेस तेव्हाच माहित पडेल. आम्ही जेव्हा 5वी किंवा 6वी मध्ये होतो ना, तर तेव्हा नाही का शनिवार आणि रविवार बहुतच स्पेशल वाटायचं. या वाय? कारण शनिवारी कसं असते की लवकर सुट्टी होते आणि रविवारची सुट्टी, या शाळा नसते. आणि त्यावेळेस सुट्टी म्हणलं की अजीबसी खुशी यायची. आता येते म्हणा, जर ऑफिसला सुट्टी वगैरे म्हणलं की खुशीच वाटायची, आताही वाटते. हा, तर मग काय, सो शनिवारी सकाळी उठायचो आणि शाळेत जायचो आणि दुपारी 12 वाजेपर्यंत घरी यायचो. ओके, याच्यामध्येच वेगळी खुशी. शनिवारी नाही का आमच्या शाळेमध्ये पीटी व्हायची सकाळी सकाळी. सो सकाळी शाळेत गेलं की राष्ट्रगीत व्हायचं, त्यानंतर पीटी व्हायची. ओके, तर अशी पूर्ण जे ग्राउंड मध्ये जेवढी काही पीटी वगैरे आहे किंवा जे काही आहे, याला 9 वाजायचे. ओके, मग 9 वाजता लेक्चर किंवा क्लासेस घ्यायचे. ओके, तर तेव्हा मेन क्लासेस राहायचे. ओके, ओनली एक क्लासेस राहायचे. ओके, त्याच्यानंतर रिसेस आणि त्याच्यानंतर 2 लेक्चर कंटिन्यू राहायचे, 2 किंवा 3 लेक्चर. असे करून काहीतरी 11:30 किंवा 12 वाजेपर्यंत क्लासेस चालायचे. ओके, आणि मग 12 वाजता सुट्टी व्हायची. 12 सुट्टी झाल्यानंतर नाही का सगळे पोरं, आम्ही म्हणजे जेव्हा होतो ना 5वी-6वी मध्ये, तर आम्ही सगळेजण क्रिकेट खेळायचो. तर क्रिकेटसाठी स्टंप, बॅट, बॉल वगैरे आमच्यापाशी तयारच राहायचं. या सो आम्ही शाळा सुटली का फटाकसे ग्राउंडवर यायचं, स्टंप गाडायचे आणि खेळणं सुरू. ओके, तर मी नाही खेळायचो. खेळला थोडा वेळ खेळायचो, अर्धा 1 घंटा खेळलो की त्यानंतर मग मित्रांसोबत घरी वापस यायचं. ओके, मस्त मजा करत. शनिवारचा दिवस आहे ना. आणि घरी किती वाजता यायचं? घरी 1-1:30 वाजता वगैरे, आपल्या सायकलनी पूर्ण चिल करत वगैरे मित्रांसोबत. या मग घरी आलं की थोडं फ्रेश वगैरे व्हायचं, म्हणजे खायला भेटते ते खायचं. ओके, आणि मग टीव्ही तर काही लावू द्यायची नाही आई. या पढाई करा, पढाई करा वगैरे वगैरे. सो बसायचं पढाईला आणि पढाई वगैरे काय, पुस्तक घ्यायचं या आणि मग झोपूनच जायचं. सो शनिवारी मग झोपून जायचं. मग किती वाजता उठायचं? काही 3-3:30, 4-5 वाजता उठायचं आणि ग्राउंड मध्ये पुन्हा खेळायला जायचं मित्रांसोबत, घरच्या मित्रांसोबत वगैरे. आणि संध्याकाळी मग आईची पुन्हा पढाई करा, पढाई करा. सो 7-8 वाजता बसायचं, 7:30 वाजता, 7 वाजता, आणि पढाई. या
पिक्चर आणि टीव्हीचं पाऊस द्यायची नाही काही, बिलकुल नाही. ओन्ली जेवायच्या वेळेस 8:30 वाजता वगैरे एखादी टीव्हीवर काही सुरू असेल, आणि तेव्हा टीव्ही म्हणजे ओन्ली दूरदर्शनच होतं, सो दुसरं काही होतं नाही, तर तेच पाहायचं. पण त्यानंतर याचा रविवार, आणि रविवार म्हणलं का खूपच जबरदस्त. तर तिथे दिवसभर असा पूर्ण एन्जॉय करायचा, म्हणजे बाहेर निघायचं किंवा आई म्हणत असेल तर पढाई करायची वगैरे वगैरे. बस संध्याकाळचा वेळ मात्र फ्री असायचा. संध्याकाळी मस्त टीव्ही पाहायची म्हणजे संध्याकाळी म्हणजे 3-3:30 वाजता मराठी पिक्चर लागायचा सह्याद्रीवर, आणि तो करीब 6 वाजेपर्यंत चालायचा, 6-6:30 वाजेपर्यंत. आणि मग 6:30 वाजता लागायचं लॉरेन अँड हार्डी किंवा चार्लिंग चॅप्लिन वगैरे, हे लागायचं. होल वीक मध्ये त्याचा इंतजार आम्ही पूर्ण वीकभर करत होतो, ऍटलिस्ट मी तर करत होतो. कारण माझ्यासाठी ते गोष्ट पाहणं माझ्यासाठी एक प्रकारे कुतूहलच होतं. इट वॉज समथिंग रिअली न्यू. आणि मग ते पाहायचं, आणि देन त्याच्यानंतर नाही का ते 6:30 ते 7 वाजेपर्यंत, आणि 7 वाजता नाही का बातम्या लागायच्या या सह्याद्रीवर मराठी चॅनलवर बातम्या. तर जस्ट ते बातम्या म्हणजे आता लॉरेन हार्डी झालंय खतम, ओके. आणि मग त्यानंतर नाही का ते बातम्या स्टार्टिंग ट्यून होती, टिरडिन 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 टिरडिन. ती ट्यून इतकी डेस्परेट करायची ना, ती दूरदर्शन ट्यून होती, इतकी डेस्परेट करायची ना की भाई अब यहाँ से जिंदगी खत्म, या बस अभी छुट्टी खत्म, कल से काम चालू. म्हणजे की ती ट्यून रिअलाइज करत होती का साला सुट्टी झाली, कल है मंडे, कल तुम्हें सुबह उठना है और सिर्फ दौड़ना है, बस शाळेत जाणं आहे, तेच रुटीन फॉलो करणं आहे, तेच कराय. ती जी ट्यून होती ना, माहित नाही यार, ते अजीब से डेस्परेशन क्रिएट करत होती यार लाईफ मध्ये. म्हणजे नाही का ती ट्यून ऐकली, आता ऐकली तरी फारशी अफेक्ट होणार नाही म्हणा, या लिटरली. म्हणजे जर मी आता युट्यूबवर गेलो आणि ती ट्यून जरी ऐकली तरी असं फारसं असं डेस्परेशन वाला फील येणार नाही, या कारण आता राईट ना आपण फ्री आहे ना, या व्हॉट एव्हर आय वॉन्ट डू इट्स, या. बट त्यावेळेस ती जी ट्यून होती बहुतच डेस्परेशन होती, इट वॉज टू मच. और आणि त्याच्यानंतर मग ते ट्यून झाली खतम आणि बातम्या लागायच्या, आणि आई म्हणायची चला व्हा पढाई करायला. मग कसं तरी फ्रेश व्हायचं, पुस्तक घ्यायचं समोर, पढाई करायची. और फिर तो एक ट्यून आपल्या डोक्यात वाजायची आणि बहुत बेकार असं फील करायचं. आज तसंच फील होऊन राहिलाय की आज खतम झालाय कहाणी, आपण जे एन्जॉय केलं, या इट वॉज गुड, पैसे खर्च केले, ठीक आहे. आता उद्या मंडे, कल से फिर से भागना है, फिर से दौड़ना है. So it was all these things, right? खूप साऱ्या गोष्टी आहे. हे लहानपणीची गोष्ट, मोठ्यापणी पण अशा खूप काही गोष्टी होते, मोठ्यापणी पण अशा बहुत काही अशा फॅक्ट्स आहे, आपल्याला गोष्टी माहीत पडत नाही, बट टू मच इज, येस. कधी कधी वेळेवर अंडरस्टँड होत नाही की आपल्याला खरंच हे पाहिजे नाही पाहिजे, कशा वेनी करू शकतो, का करू शकतो. रिस्पॉन्सिबिलिटी असते, काही ना काहीतरी करून दाखवण्याचं ओझं पण असते, मनामध्ये काही ना काहीतरी गिल्ट पण राहते, आणि खूप काही अचीव करण्यासाठी स्वप्न पण अपुरे पडतात. कधी कधी मग आपल्याला असे काही स्वप्न पाहावं लागते जे कधी पॉसिबल होत नाही, बट ते स्वप्न पाहण्यामध्ये अजीबशी खुशी येते. बट या आय विल डू इट. फारसं काही वेगळं नाही असो. लाईफ मध्ये कधी ज्या आपल्या गोष्टी आहे किंवा आपल्याला ज्या काही पाहिजे त्या कधी कमी होत नाही. लाईफ मध्ये
प्रत्येक गोष्ट वेळेवर भेटते, कधी वेळेवर भेटत नाही, किंवा आपल्याला वाटते की आपण कमी आहे किंवा आपल्या हे आहे. आय थॉट, मला असं वाटतं लाईफ इज काइंड ऑफ लाईक दॅट. या इथे कधी एक लिनियर ऍक्सेलरेशन किंवा एक कॉन्स्टंट फ्लो कधीच राहत नाही. एक रुटीन जरी आपण फॉलो करत असतो ना, तरी मनामध्ये खूप साऱ्या गोष्टी चालू असतात. बहुत साऱ्या गोष्टी रे, खूप साऱ्या गोष्टी. कसं करायचं आहे, का करायचं आहे, का माहित पाहिजे, राईट. आपण दिवसभरात मात्र एव्हरीडे वीक मध्ये काम नेहमी सारखंच करतो. असं काय एकदम वेगळं काम करतो असं पण काही नाही, सारखंच काम करतो. बट वी नीड टू अंडरस्टँड की आपल्याला करायला का पाहिजे. मी का बोलतो मलाच नाही माहित, बस बडबड करून राहिलोय. आय एम डुईंग इट दॅट, डुईंग इट दॅट. खूप थकलोय मी, कारण आज खूप झालं, अति झालं. पैसे खूप खर्च झाले, गिल्ड पण खूप होत आहे, आंघोळ पण नाही केली, अंग खाजून राहिलाय. या पहिल्यांदा जसं होत आहे की मी आंघोळ नाही केली बा. आता मी एव्हरीडे आंघोळ करतो, आज आंघोळ नाही केली. असं फील काय आज एक्झॅक्टली तसंच होत आहे ना, बस फक्त तोंड धुतलाय. गोव्यासाठी नाही का, तू थोडीशी जे लुक आहे तुझा थोडस चेंज कर. तुझी दाढी आहे ना, हे हलकीशी ट्रिम कर साइड वरून. ओके, मधातली राहू दे थोडीशी. ओके, आणि तेच आपण चिजबोन मध्ये. ओके, सो ऍक्च्युली उद्या तर काही वेळ भेटणार नाही, कारण उद्या तू ऑफिस मध्येच राहशील. परवा म्हणजे मंगळवारी तू सकाळी उठ, पार्लर मध्ये जा आणि तेव्हाच करून घे. ओके, बुधवारी पण वेळ आहे म्हणा, पण मला असं वाटतं मंगळवारी करून घे. ओके, मंगळवारी थोडस बेटर राहील. ओके, बुधवारी थोडा वेळ भेटेल तुला, कारण तुला गुरुवारी निघायचं आहे ना. आणि अजून एक गोष्ट, उद्या तू ऑफिस मध्ये गेल्यावरच जायच्या वेळेमध्ये तू नाही का मेल टाईप कर अप्रूव्ह साठी, सुट्टीचा अप्रूव्ह. अजून एक गोष्ट यार, चला पेमेंटचा प्रॉब्लेम आहे की पेमेंट किती भेटन या महिन्यामध्ये. जर यांनी पैसे कापले तर मला सांगू 10,000 रुपये भेटले लिटरली. आणि त्याच्यानंतर गोवा पण आहे, तिथे मात्र सांगतो बहुत पैसे खर्च होणार आहे, अति जास्त. बस, आणि वडिलांना पैसे मागणं तर एक प्रकारे असं वाटून राहिलंय की मागू तर कसे मागू, चला असं होऊन राहिलंय. कारण असंही नाही झालं पाहिजे की आपण पैसे मागितले, पैसे दिले वडिलांनी, आणि त्यानंतर मग पाहूया थोडं समोर डिस्क्राईब करू की कशा वेळी आपण फिगर इट आउट करू शकतो. ओके, राईट ना आपण इथपर्यंत ठेवू. आणि आपण खूप खर्च केले रे, बहुत खर्च केले. सांगतो या महिन्यात मी कपड्यावर ज्या वेळी खर्च केला आहे ना, ते कधीच याच्या अगोदर कधी खर्च केले नव्हते. ऑफिस मध्ये आता थोडं this is the end, and thank you.